उपवासाची ही साबुदाणा बटाटा चकली बघू शकता. सहज तुटते, खमंग खुसखुशीत बनते. ह्या पद्धतीने जर साबुदाणा चकली बनवली तर साबुदाणा कुठेही कडक किंवा कच्चा राहत नाही. तळल्यानंतर भरपूर जास्त फुलते. चकली पाडताना अजिबात जड येत नाही किंवा मध्येच तुटतही नाही. त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा किलो साबुदाणा. साबुदाणा घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यावा. ह्या ग्लासने मोजला तर 2 ग्लास साबुदाणा भरला. साबुदाणा घेताना वजनानेच घ्या, पण एखाद्या भांड्यात मोजून घेतलं की आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर येतो. 2-3 पाण्यात साबुदाणा व्यवस्थित धुवून घेतला. आता ह्याच्यात भरपूर पाणी घालूया, म्हणजे साबुदाणा पूर्णपणे बुडून वर 2 इंच पाणी राहील इतकं पाणी घालायचं. मी इथे 2 ग्लास साबुदाण्यासाठी 2 ग्लास एवढं पाणी घातलं आहे. म्हणजे साबुदाणा धुवून त्यातील पाणी संपूर्णपणे काढल्यानंतर मग 2 ग्लास पाणी घातलं आहे. आता हा साबुदाणा घट्ट झाकण लावून रात्रभर भिजायला ठेवून देते. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, साबुदाणा भरपूर फुलला आहे. असा पूर्णपणे मऊ झाला पाहिजे. रात्रभर किंवा कमीत कमी 7 ते 8 तास तरी साबुदाणा भिजवायचा, म्हणजे असा मऊ नरम होतो. चमच्याने साबुदाणा जरा मोकळा करून घेते. साबुदाणा जर कडक राहिला तर तयार होणारी चकली कडक होऊ शकते. आता बटाट्याचं प्रमाण बघूया. तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतले, म्हणजे साबुदाण्याच्या दुपटीने बटाटा घ्यायचा. याला साहित्य फारसं काय लागत नाही, पण जे साहित्य आहे त्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच. आता साबुदाणा चकली खुसखुशीत होण्यासाठी महत्त्वाची स्टेप बघा. तर एका जाडबुडाच्या कढईत घालूया 1.5 ग्लास पाणी. पाणी मी 2 ग्लास घेतलं आहे, पण अर्धा ग्लास पाणी नंतर घालते, कारण कधीकधी साबुदाणा जास्त भिजला असेल तर पाणी जास्त होऊ शकतं. पाणी गरम करून घेते. पाण्याला अशी उकळी येत आली की मग ह्यात घालूया 7-8 तास भिजवलेला साबुदाणा. गरज वाटली तर नंतर पाणी घालू शकतो. सुरुवातीचा 1-1 मिनिट गॅस मध्यम ठेवते. 1-1.5 मिनटं मिक्स केल्यानंतर मात्र कमी गॅसवरच शिजवायचं. ह्यावर झाकण देऊन एक वाफ काढून घेते. गॅसची फ्लेम आता शेवटपर्यंत कमीच राहणार. तोपर्यंत उकडून थंड झालेले बटाटे किसून घेते. बटाटे किसून घेतल्याने कुठे तुकडा वगैरे राहत नाही. चकली न अडकता व्यवस्थित पडते. बटाटे आधीच लवकर उकडून थंड करून घ्या, म्हणजे किसायला बरं पडतं. कारण एकदम गरम बटाटे किसले की ते जास्त चिकट होतं. अधेमध्ये साबुदाण्याकडे पण लक्ष द्यायचं, कारण साबुदाणा भांड्याला पटकन चिकटू शकतो. 1 किलो बटाटा किसून झाला. आता साबुदाणा बघूया. तर जवळपास 5 मिनटं झाली. साबुदाण्याला वाफ तर व्यवस्थित बसली आहे, पण अजून थोडा वेळ शिजावं लागेल. आता मिक्स करताना हे जरा घट्ट येतं आहे, पण शिजायचं बाकी आहे. त्यामुळे उरलेला अर्धा ग्लास पाणी पण मी ह्यात घालून घेते. नंतर पाणी घालताना मध्ये अशी जागा करून गरम केलेलं पाणी घाला. हे मिक्स करताना खूप जास्त घट्ट न येता जरा हलकं आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं. मी इथे 2 ग्लास कच्च्या साबुदाण्यासाठी 2 ग्लास पाणी घातलं आहे. नंतर काय परत मला पाणी घालावं लागलं नाही, म्हणजे एवढं पाणी परफेक्ट झालं आहे. पण साबुदाण्याच्या क्वालिटीनुसार अर्धा ते 1 वाटी पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं. हे तळाला चिकटू द्यायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडा वेळ हे झाकण देऊन शिजवते. गॅस एकदम कमी आहे. साबुदाणा गरम पाण्यात घातल्यापासून आत्तापर्यंत जवळपास 10 मिनटं झाली. आता साबुदाणा बघा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसतोय, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे. मिक्स करताना खूप जास्त जड न येता हलकंच येतं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट नको. व्यवस्थित शिजल्यावर साबुदाणा कापसासारखा पांढरा शुभ्र आणि फुललेला दिसतो. आता ह्यात घालूया 2 चमचे किंवा चवीनुसार मीठ, 2 चमचे चिली फ्लेक्स आणि 2 चमचे कच्चे जिरे. त्यानंतर हा उकडून किसलेला बटाटा. साबुदाणा 10-11 मिनटं शिजवल्यानंतर मग ह्यात बटाटा घालायचा. गॅस कमीच आहे. आता हे झालेलंच आहे. फक्त 1 मिनिट मिक्स केल्यानंतर मी गॅस बंद करते. बटाटा घातल्यानंतर 1 मिनटापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही. फक्त हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं. चिली फ्लेक्स, जिरे, मीठ मिक्स व्हायला जरा वेळ लागतो,
कारण हे साबुदाणा बटाटा एकत्र शिजल्यावर जरा चिकट होतं. किंवा मग तुम्ही जिरे, चिली फ्लेक्स, मीठ हे सगळं पाणी गरम करतो तेव्हा पाण्यातच घातलं तरी चालेल. आत्तासुद्धा गॅस चालू असताना मिक्स करताना हे खूप जास्त घट्ट वाटत असेल तर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मिक्स करा. पण हे आपलं बरोबर झालं आहे. उपवासात कोणाकडे जिरे चालत नसेल तर नका घालू, किंवा चिली फ्लेक्सऐवजी मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. बटाटा घातल्यानंतर 1 मिनिट मिक्स केल्यावर गॅस बंद केला. पण हे अजून व्यवस्थित एकजीव झालेलं नाही आहे. वाटल्यास अधेमध्ये लाटणं घेऊन ह्या पद्धतीने मिक्स करू शकता. म्हणजे थोडा वेळ लाटणं, थोडा वेळ चमचा किंवा कालती कशानेही मिक्स करू शकता. गॅस बंद आहे. हे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे, म्हणजे घातलेलं मीठ, तिखट सगळीकडे एकसारखं लागेल. कढई आता मी गॅसवरून खाली उतरवली आहे. वाटल्यास हे हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. म्हणजे जरा कोमट झाल्यावर एखाद्या परातीत काढून हाताने मळलं तरी चालेल, जसं आपल्याला सोयीचं वाटेल तसं. सगळं मिक्स केल्यावर चव घेऊन बघू शकता. तिखट, मीठ कमी असेल तर घालता येईल. पण वाळवणीच्या पदार्थात मीठ जरा जपूनच घालावं लागतं, कारण सुकल्यानंतर ते खारट व्हायची शक्यता असते. 2 चमचे मीठ बरोबर झालं आहे. बरोबर 5 मिनटं लागली सगळं एकजीव व्हायला. आता चकलीच्या साच्यात भरून लगेच चकल्या पाडून घेते. मिश्रण साच्यात भरताना पोकळ न ठेवता जरा दाबून घट्ट भरायचं, म्हणजे चकली पाडताना तुटणार नाही. व्यवस्थित बंद करून आधी ताटावर करून बघते. साबुदाणा शिजवल्याने चकली न तुटता व्यवस्थित पडते. चकली पाडताना जास्त जोरही लावावा लागत नाही, सहज पडते. आता स्वच्छ धुतलेल्या प्लॅस्टिकवर उन्हात ह्या चकल्या पाडून घेते. थंड झाल्या तरी ह्या चकल्या व्यवस्थित पडतात, पण शक्यतो जरा कोमट असतानाच भरभर पाडून घ्यायच्या, म्हणजे पटापट होतात. साबुदाणा चकली पूर्णपणे सुकायला 2 ते 3 उन्हं लागतातच, तेव्हाच अशा कडकडीत सुकतात. व्यवस्थित सुकवून पॅक करून ठेवल्या तर 2 वर्ष छान टिकतात. अर्धा किलो साबुदाणापासून 100च्या वर चकल्या झाल्यात. तळून बघूया. तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे. आपण साबुदाणा व्यवस्थित भिजवून थोडा वेळ शिजवून घेतला. कडकडीत उन्हात व्यवस्थित सुकवल्या, त्यामुळे साबुदाणा चकली मस्त फुलली आहे. कुठेही साबुदाणा कच्चा किंवा कडक राहत नाही, शिवाय खूप जास्त तेलकटही होत नाही. आधीपेक्षा चकली भरपूर फुलली आहे, अगदी सहज तुटली जाते. तर ह्या पद्धतीने उन्हाळी वाळवणाची ही साबुदाणा बटाटा चकली नक्की बनवून बघा. कशी झाली हे कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.